हे कमळे 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 ऐक ना, मी काय म्हणतोय, एकदा 2 मिनिट एकदा ऐकून तर घे. तुम्हीच माझं ऐकून घ्या. तुम्हाला एकदाच सांगतो, मी काय मुंबईला परत येणार नाही, माझं ठरलंय. तो प्लीज तुम्ही परत जावा. कमळे मी एकटा परत जाण्यासाठी नाही आलो इथे, कळतंय का तुला? कमळे अगं ऋषी सर एवढं म्हणाले तर ऐक की त्यांचं. निंगे मला माहित आहे, खरं यात त्यांचंच नुकसान आहे. माझं कसलं नुकसान? मला सांगा, तुम्ही नयनतारा मॅडमला सांगितलं इकडे आलाय ते? ऍक्च्युली मी तर मला माहित आहे, तुम्ही त्यासनी सांगून आलेलाच नाही. त्या म्हणणारच नाही तुम्हाला इकडे जा म्हणून. तुम्ही न सांगता आलाय सर इकडं. कमळे असं काही नाही आहे, मी ऍक्च्युली दादाला. ऋषी सर, हे बघा, आधीच माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास झालाय. अजून मला त्रास नाही द्यायचा तुम्हाला, तर प्लीज जावा की तुम्ही. कमळे अगं ऋषी भाऊ, काय झालं? कमळी तयार आहे ना हो? म्हणजे तुम्ही बोलवून घेतलंय यासनी इकडं. आता जसं बोलवून घेतलंय की नाही, तसं परत जायला सांगा. मला त्यांनी इथं राहिलेलं अजिबात चालणार नाही. कमळे थांब. ऋषी, अरे देवा, यो इकडं आला. मला वाटलं यो फोनवर तिच्या संग बोलेल, खरं यो तर सरळ गावातच आला. हाय तुळजाई, या पोराला खरंच माझ्या कमळीची किती काळजी आहे ग. नाही, मी त्यांच्या घरात राहिलो तरी भी यासनी कधी कमळीबद्दल कळू दिलं नाही. आता म्या जर यांच्या समोर आलो तर समजच अवघड होऊन जाईल. झटदिशी लवकर पाणी घेऊन घरला जायला पाहिजे आणि बंड्याला काय बी करून याला परत मुंबईला घालवायला सांगायला पाहिजे. सर, मी तुमच्या पाया पडतो, आता जावा तुम्ही. ऐक आणि यासनी इथं गावात राहायचंय. साधी धूळ बी सहन होईना झाले यासनी. डोळ्यात गेलं काहीतरी. बघू द्या. झोमतंय झोमतंय. बरं वाटतंय का? नाही ऐक, नाही जाते अजून. हो हो ऋषी भाऊ, असं नाही निघणार ते. इथे चावीपाशी जाऊया, डोळ्यावर पाणी मारलं की बरं वाटेल. चल चल. चला चला, या सावकाश या. सर जा. या सावकाश या, सावकाश. हां, इकडे इकडे इकडं. मावशे, हांड्यातलं पाणी पाहुण्यांच्या म्हणजे ते जरा डोळ्यात काहीतरी गेले. हां, थोडंसंच द्या, थोडंसं. हां घ्या, पाणी लावलं बरं वाटेल जरा. बरं वाटतंय का आता? हा, आता बरं वाटतंय.